ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या 30 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे तर केस ही महाअंतिम टप्प्यामध्ये असते, तर मधुभाऊंच्या केसचा आता फायनली रिझल्ट लागणार असतो। त्यामुळे शेवटचा साक्षीदार म्हणून आता प्रियालाच कटघऱ्यामध्ये उभा केलेलं असतं आणि प्रियाची चक्क तर अर्जुनने चांगलीच उलट तपासणी केलेली असते। त्यामध्ये आपल्याला अर्जुनच्या चेहऱ्यावर फार मोठा कॉन्फिडन्स दिसतो। त्यावेळेस अर्जुन हा मुद्दामूनच प्रियाला असा म्हणतो की तुला विलासकडून पैसे हवे होते म्हणूनच तू विलासवर गोळी झाडली, तू विलासचा खून केला असं तो साक्षीऐवजी आता प्रियावरच खोटे आरोप करतो, कारण त्याला काही केलं तरी प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं असतं। आणि ज्यावेळेस आता विलासच्या खुनाचा आरोप आता चक्क प्रियावर केला जातो त्यावेळेस प्रिया चिडते आणि प्रिया बोलण्याच्या वेगामध्ये सगळं काही सत्य आता कोर्टासमोर मान्य करते आणि ती असं म्हणते की तर विलासवर गोळी मी नाही तर साक्षीने झाडली आहे। माझ्या डोळ्यांनी बघितलं की विलासवर साक्षीने गोळी झाडली, विलासचा खून मी नाही तर साक्षीने केला आहे। चक्क आता साक्षी विरुद्ध इकडे प्रियाने साक्ष दिलेली असते। म्हणजेच आता कोर्ट हा अंतिम निर्णय असा घेणार असतो की आता प्रियाच्या स्टेटमेंटनुसार आता साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आपल्याला पाहायला मिळणार। आता त्याचबरोबर आता साक्षी कशा प्रकारे प्रियाचा बदला घेणार, आता सायलीस तन्वी असण्याच्या रहस्याचा उलगडा आता साक्षी सगळ्यांसमोर करणार काय पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे। त्याचबरोबर आता प्रियाला सुद्धा कशा प्रकारे शिक्षा होणार आणि आता दामिनीची नाचक्की झालेली आपल्याला पाहायला मिळणार। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा।